असलेल्या एका आमदाराचा महायुतीमध्ये समावेश करता येणार नाही? मला असं वाटतं माननीय देवेंद्रजींनी लिहिलेलं पत्र, ते ट्विट करताना त्यांनी लिहिलेली वाक्य ही अत्यंत महत्वाची आहे. भारतीय जनता पार्टीने आपल्या तत्वांशी, भूमिकेशी कधीही तडजोड केली नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्यामुळे मुळात राष्ट्रवादी पक्षांनी, माननीय अजित पवार यांनी त्यांच्या पक्षात कुणाला घ्यावं हा सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे. त्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही आणि ते पत्रात देवेंद्रने तसंच म्हटलेलं आहे. पण अशा प्रकारची भूमिका घेत असताना कुठेतरी ज्या आरोपावरून नवाब मलिक अटकेत होते ते अतिशय गंभीर प्रकरण आहे आणि त्यामुळे त्यांना महायुतीत घेताना विचार करावा लागेल. अशा प्रकारची अत्यंत स्वच्छ स्पष्ट भूमिका माननीय देवेंद्रजींनी मांडली आहे आणि तीच त्यांच्या पत्रात आहे. पण आज सकाळी अधिवेशन सुरू झालं त्यावेळेस विधान परिषदेमध्ये सुद्धा हा मुद्दा उपस्थित करण्यात आला, विधानसभेमध्ये सुद्धा मला वाटतं हा मुद्दा उपस्थित करण्यात आला आणि त्यावेळेस मात्र देवेंद्र फडणवीस यावर डिफेंड करताना दिसले, बचावात्मक परिस्थितीमध्ये जाताना दिसले. त्यांनी उलट प्रश्न केला विरोधकांना. बरोबर असं आहे की पक्ष महायुती म्हणून शेवटी असं आहे की विधिमंडळामध्ये महायुती म्हणून एकत्र राहणं ही कुठल्याही युतीत असंच असलं पाहिजे की एकत्र राहिलं पाहिजे. पण त्याच वेळी जर एखादी भूमिका पटली नाही तर ती त्या पद्धतीने विधान भवनात त्यांनी जरूर म्हणजे डिफेन्स म्हणजे काय केलं तर माझ्या शेजारी माननीय मुख्यमंत्री बसतात, माझ्या शेजारी माननीय अजित पवार बसतात, तिकडे छगन बसतात, आम्ही जी मांडली आणि मी प्रश्न विचारला. हे एवढं सुद्धा किमान गोष्ट उद्धव ठाकरेंनी केली नव्हती. उद्धव ठाकरेंनी त्यांचा राजीनामा अटक झाल्यानंतरही घेतला नव्हता. हे लक्षात घ्या. दोन भूमिकेतला फरक लक्षात घ्या. उपाध्येजी प्रश्न असा आहे की गृहमंत्र्यांनी किंवा देवेंद्र फडणवीसांनी जे वक्तव्य केलं ते विधिमंडळामध्ये केलं. विधिमंडळ आणि विधिमंडळाचं अधिवेशन यामध्ये ज्या ज्या गोष्टी होतात त्या सगळ्या अधिकृत असतात, त्या राजकीय भूमिका नसतात, त्या सरकारच्या भूमिका असतात. पूर्ण समाजाच्या वक्त्याला बोलू द्या ना कविताजी. या सगळ्या भूमिकेमध्ये मुळामध्ये दोन भूमिकेतला फरक आपण लक्षात घेतला पाहिजे की ज्यावेळी तुम्ही मुख्यमंत्री पदाची मुख्यमंत्री असतात आणि ज्यावेळी तुमच्या एखादा कॅबिनेट मंत्री अटकेत जातो, तो अटकेत गेल्यानंतर तुम्ही त्याला साधा त्याचा राजीनामा सुद्धा घेत नाही का तर सत्ता सुरक्षित राहावी म्हणून. त्याच वेळी देवेंद्रजी ठामपणे भूमिका घेतात की सत्ता येते जाते पण देश महत्वाचा आहे. या व्यक्तीला म्हणजे माननीय देवेंद्रजी भूमिका ठामपणे घेत आहेत की नवाब मलिकांना घेताना तुम्ही तीनदा विचार केला पाहिजे की आम्हाला महायुती नकोय. अशा प्रकारची भूमिका ते मांडतायत. ही दोन नेत्यातली महत्वाची भूमिका आपण लक्षात घेतली पाहिजे, इतकं पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि त्याच्यानंतर तुम्ही म्हणजे तुमचा टीका करण्याचा अधिकार तो अबाधित आहे, त्या काय म्हणायचं तुम्ही म्हणू शकता. विधिमंडळामध्ये ज्यावेळी अचानक ज्या पद्धतीने प्रश्न उपस्थित केलेला, विधिमंडळामध्ये महायुती म्हणून आपण एकत्र आहोत, एकत्रपणे विरोधकांच्या हल्ल्याला उत्तर दिलं पाहिजे, ही भूमिका देवेंद्रजी आहेच ती त्यांनी निभावली सुद्धा. पण त्याच वेळी जी गोष्ट मान्य नाही, स्वीकार्य नाही, ती गोष्ट सुद्धा सांगण्याचं धाडस, स्पष्टपणे मांडण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. हे आपण सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घेतलं पाहिजे आणि त्याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंचं सुद्धा घेतलं पाहिजे. हा बोला, आता बोला. आता प्रश्न आणखीन असा आहे की इतका महत्वाचा निर्णय म्हणजे नवाब मलिक हे काही काल आलेले नाही आहेत बाहेर जामिनावर, ते आधीच आले होते, ते विधिमंडळात येतील हेही माहीत असणार होतं. काल तीनही नेत्यांची पत्रकार परिषद झाली, आज सगळेजण एकत्रितपणे विधिमंडळामध्ये आले. मग अगोदर महायुतीला हे माहीत नव्हतं का की नवाब मलिक हे विधिमंडळामध्ये येणार आहेत, ते सत्ताधाऱ्यांच्या बाकावर असतील म्हणून, आणि आल्यानंतर लगेचच पत्र लिहून हे सांगावं लागतं? या सगळ्याचे संकेत काय समजायचे महाराष्ट्रातल्या जनतेनं? महाराष्ट्रातल्या जनता अत्यंत सूज्ञ आणि संकेत स्पष्ट आहेत महाराष्ट्र जनतेला. काल ज्यावेळी नवाब मलिक मुळात आज झालेत, यापूर्वी त्यांनी भूमिका कोणतीही कुठल्या गटात जाणार, माननीय अजित पवार सोबत राहणार का शरद पवार यांच्या गटात जाणार, हे त्यांनी आतापर्यंत स्पष्ट केलं नव्हतं. त्यामुळे स्वाभाविक आहे कालपर्यंत हा प्रश्नच उद्भवत नव्हता. ज्यावेळी प्रश्न हा उद्भवला त्या क्षणालाच माननीय देवेंद्रजी भूमिका घेतली. ही सगळ्यात महत्वाची भूमिका आणि ही महाराष्ट्रातली जनता सुज्ञ जाणते, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. बरं, म्हणजे आता शेवटचा प्रश्न आहे तुमच्यासाठी. याचा अर्थ नवाब मलिक हे येणार आहेत आणि सत्ताधारी बाकावर बसणार आहेत हे महायुतीतल्या नेत्यांना माहीत नव्हतं, देवेंद्र फडणवीस यांना माहीत नव्हतं? म्हणजे असं आहे की राष्ट्रवादी पक्षाने कुणाला कुठे बसवावं हा त्या पक्षाचा अधिकार असतो. भारतीय जनता पार्टीचे आमदार कुठे बसणार हे भारतीय जनता पार्टी ठरवते. शिवसेनेचे आमदार कुठे हे शिवसेना ठरवते. तिथं त्यांना जागेचे नंबर दिलेले असतात, त्यानुसार जो कोटा दिलेला असतो त्यांच्या संख्येनुसार त्यानुसार ते वाटप करत असतं. त्यामुळे ते आज इकडे बसल्यानंतर आज ताबडतोब भूमिका घेणं हे महत्वाचं नव्हतं असं तुमचं म्हणणं आहे. केशव उपाध्येजी, खूप खूप धन्यवाद. एबीपी माझाशी संवाद साधलात आणि तुमची प्रतिक्रिया सविस्तरपणे व्यक्त केली त्याबद्दल. आणि त्यानंतर एबीपी माझाचे माझे सहकारी राहुल कुलकर्णी सध्या आपल्यासोबत आहेत. राहुल, अजित पवार सत्तेमध्ये सहभागी झाल्यानंतर ही सगळ्यात मोठी राजकीय घडामोड म्हणावी लागेल. अर्थातच, कारण 43वा जो आमदार आहे की ज्यांनी